नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश अदगावकर संचेती हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आणि आपण आज बोलणार आहोत स्पाइन सर्जरी आणि तंत्रज्ञान. बरेच पेशंट मला विचारतात की डॉक्टर तुमच्याकडे भरपूर तंत्रज्ञान तुम्ही यूज करताय, पण आम्हाला या प्रकारची सर्जरी नको आहे, आम्हाला या प्रकारची सर्जरी हवी आहे, कारण आम्हाला या डॉक्टरांनी असं सांगितलं हे खूप चांगलं असतं. तर मला वाटतं डोंट गेट कन्फ्युज्ड ॲट ऑल. तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ही सर्जन्सना ही एड करण्यासाठी असते. बेसिक सर्जरी प्रिन्सिपल्स कधीच चेंज होत नाही. त्यामुळे कोणी जर सांगत असेल तुम्हाला की आमच्याकडे हे टेक्नॉलॉजी नाही आहे, डोंट वरी अबाउट इट. कारण खूप सर्जरीज चांगले करणारे सर्जन्स आहेत जे त्यांच्या एक्सपिरियन्सवरती आणि एक्सपर्टीजवरती पण खूप चांगली सर्जरीज करतात. पण आजकाल सर्व ठिकाणी चांगले मायक्रोस्कोप्स, इंडोस्कोप्स, नॅव्हिगेशन, रोबॉटिक्स, न्यूरो मॉनिटरिंग या सर्व गोष्टी अवेलेबल असतात. तर मी तुम्हाला सांगतो एक एक करून की याचा खरंच फायदा कसा होतो. तर लेट स्टार्ट विथ रोबॉटिक स्पाइन सर्जरी. आजकाल हे खूप रोबॉट्सचं सर्व मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये महत्त्व वाढत चाललं आहे आणि स्पाइन सर्जरीमध्ये सुद्धा रोबॉटिक्सचं खूप महत्त्व वाढत चाललं आहे. तर रोबॉटिक म्हणजे काय, नेमकं काय, रोबोट सर्जरी करतो का, असं नाही आहे. इट इज द सर्जरी इज ऑलवेज डन बाय द सर्जन. रोबोट हे एड करतं आपल्याला काही ठिकाणी की ज्या ठिकाणी इम्प्लांट टाकायचं आहे त्या ठिकाणी ते एक्झॅक्टली तुम्हाला हेल्प करतं. कारण ते आधीच एक स्कॅन करून घेतं पूर्ण शरीराची आणि बोनी लँडमार्क्सना ते इम्प्लांटेशन खूप सहज करून देण्यासाठी खूप फायदा करतं. त्यामुळे रोबोटिक सर्जरी ही आजकाल खूप पॉप्युलर होत चाललेली आहे. दुसरं म्हणजे नॅव्हिगेशन बेस किंवा ओआर्म नॅव्हिगेशनची सर्जरीज लोक विचारतात. तर हे पण इंट्रा ऑपरेटिव्ह स्कॅनर आहे. लो डोस, कमीत कमी डोसचा तो स्कॅन होतो. त्याच्यानंतर पूर्ण बॉडीची प्रोफाईल सर्जनना ऑपरेशन थिएटरमध्ये मिळते आणि त्यामुळे अचूकता किंवा GPS सारखी गाडी आपण चालवतो किंवा आपल्याला माहिती आहे कुठे जायचं आहे, राईट लेफ्ट डायरेक्शन, त्याप्रमाणे इट्स अ GPS सिस्टीम इनसाइड द ऑपरेशन थिएटर. समवन इज हेल्पिंग यू टू नॅव्हिगेट एक्झॅक्ट ॲक्युरेट प्लेसमेंट ऑफ युअर इम्प्लांट आणि सांगतं की किती सर्जरी तुम्ही कंप्लीट केली आहे, किती बाकी आहे, किंवा ट्युमर किती काढला आहे आणि किती बाकी आहे. या सर्व गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या होतात जेव्हा आपण लाईव्ह सर्जरी करत असतो. इट्स लाईक बिग ब्रदर हेल्पिंग यू इनसाइड. तिसरं आपण म्हणतो मायक्रोस्कोप. आजकाल खूप चांगले मायक्रोस्कोप्स आणि एक्झोस्कोप्स आलेले आहेत. मायक्रोस्कोप सर्जरीमध्ये आपल्याला अराउंड 10 टाइम्स क्लॅरिटी, लाईट सोर्स चांगला मिळतो आणि 10 टाइम्स पिक्चर जास्त क्लिअर दिसतं. त्यामुळे न्यूरल और ड्युरल इंजुरी होण्याचा चान्स खूप कमी असतो. चौथं आहे इंडोस्कोप. इंडोस्कोपीमध्ये तर आजकाल खूपच ॲडव्हान्समेंट आलेली आहे आणि आपण बघतोय 25-30 पट क्लॅरिटी जास्त असते, मॅग्निफिकेशन असतं. लाईट्स आर व्हेरी ब्युटिफुल इन इंडोस्कोप आणि यू कॅन रीच टू व्हेरियस एरियाज इन सर्वायकल स्पाइन, लोअर बॅक, मिड बॅक आणि या सर्जरी आपण चांगल्या करू शकतो. तर मला वाटतं हे पण खूप महत्त्वाचं आजकाल एड आहे. UB युनिलॅटरल बायपोल एंडोस्कोपी ही आजकाल खूप प्रचलित होत चालली आहे, पूर्ण जगात खूप पॉप्युलर होत चाललेली आहे. आणि याच्यानंतर आपण जे बोलतोय की न्यूरो मॉनिटरिंग, की ज्या ठिकाणी रिस्की चॅलेंजिंग सर्जरी असते लाईक डिफॉर्मिटी, डिफिकल्ट कायफोसिस और रिव्हिजन सर्जरीज और स्पायनल ट्युमर्स विथ स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशन्स, या ठिकाणी आपण न्यूरो मॉनिटरिंग वापरतो कॉम्प्लेक्स केसेसमध्ये, की जे पूर्ण सर्जरी चालू असताना आपल्याला त्याची पोटेन्शियल सांगतात, मोटर सिस्टीम सांगते बॉडीची की मसल स्ट्रेंथ मॉनिटरिंग होत असते, सेन्सरी मॉनिटरिंग होत असते. इट गिव्स यू अ लॉट ऑफ हेल्प इन द ऑपरेशन थिएटर. पण सर्वात महत्त्वाचं युअर असिस्टंट अँड टीम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲनेस्थेसिया, आजकाल ॲनेस्थेसिया पण खूप इम्प्रूव्ह झाला आहे आणि या सर्व गोष्टीमुळे स्पाइन सर्जरीमध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स आणि चॅलेंजिंग अँड रिस्की सिच्युएशन्स हॅव गॉन डाऊन सिग्निफिकंटली आणि पेशंट्स आर गेटिंग बेटर अँड बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. मला वाटतं की हे पूर्ण जगभरातच चाललेलं आहे आणि आज ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे. धन्यवाद.